MPSC बूस्टर आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मी सनी चव्हाण. आज आपण MPSC कंबाईंड पूर्व परीक्षा जिला 1 महिना उरला आहे त्याची एक स्ट्रॅटर्जी बघणार आहे, जेणेकरून आपल्याला 60हून अधिक मार्क पडतील. या स्ट्रॅटर्जीचा वापर करून मला सुद्धा अनेक वेळा 60पेक्षा अधिक मार्क पडले आहेत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल MPSC बूस्टर ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. तर आता 1 महिना जो उरला आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे. तर आपण स्ट्रॅटर्जी बघणार आहे. ह्याच्यामध्ये आता 1 महिन्यात काय करायचं आहे, त्यानंतर अभ्यासासोबत पेपरमध्ये काय करायचं आहे, जुन्या पेपरवरून काय शिकायला मिळेल. मी काही एक्झाम्पलसुद्धा क्वेश्चनचे दाखवणार आहे की जे आपल्याला मार्क वाढ करून देतात. तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास तर बोलूच आपण, पण मेंटॅलिटी खूप महत्त्वाची आहे की हा शेवटचा महिना आपण सकारात्मक राहायचं आहे. आपला अभ्यास होत आहे, आपण अभ्यास चांगला केला आहे, आपली चांगली रिव्हिजन होणार आहे या 1 महिन्यामध्ये, आपला पेपर चांगला जाणार असाच विचार करायचा. इतर कुठल्याही निगेटिव्ह विचारात आपण डायव्हर्ट व्हायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काही सिलेबस दिला आयोगाने, आपण प्रत्येक विषयाला किती मार्क आहेत ते डिटेलमध्ये बघणार आहे सगळं. तर जेवढे काही आपले टॉपिक आहेत, सिलेबसचे जेवढे विषय आहेत ते सगळ्यांचा अभ्यास करायचा 1 महिन्यामध्ये. कोणालाही ऑप्शनला टाकू नका किंवा थोडं निग्लेक्टसुद्धा करू नका, नाहीतर मोठा फटका बसतो. सगळ्याच विषयामध्ये आपल्याला मार्क आले पाहिजे, ॲव्हरेज मार्क तरी आलेच पाहिजे. आणि काही विषय आहेत की ज्यामध्ये जास्त मार्क आले पाहिजे. आणि महत्त्वाचं लक्षात घ्या, शेवटच्या महिन्यामध्ये मागील साधारण कंबाईनच्या 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका वारंवार बघा, त्याचा नक्की फायदा परीक्षेमध्ये होणार आहे. तर अटेम्प्ट पण आपण बोलूया. आत्ताच माइंडसेट ठेवा की मला मॅक्झिमम अटेम्प्ट करायचं आहे. 100 केलं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण 1/4 मायनस आहे, म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर एका प्रश्नाचे मार्क जाणार आहेत. त्यामुळे अटेम्प्ट मॅक्झिमम पाहिजे. यासाठी आपल्याला काही ट्रिक पण डेव्हलप करा. या तुम्ही जर केल्या नसतील तर या महिन्यामध्ये करा, किंवा तुम्ही जर केले असतील तर त्याच्यावर भर द्या या महिन्यामध्ये. जसं की काय ट्रिक्स असतात पेपरच्या जेणेकरून आपल्याला 60हून अधिक मार्क येतात. तर मला काहीच माहीत नाही बरं का, आणि हे अप्लाय होतं, काही जण म्हटले की नाही होतं, पण होतं, मी स्वतः हे केलेलं आहे. तर जनरली काहीच माहीत नाही, ऑल दी अबोव आहे तर ते निवडा. मोठं उत्तर असतं ते निवडा. मी तुम्हाला दाखवणार आहे प्रश्नपत्रिकेचे कंबाईन प्रश्नपत्रिकेचे फोटोसुद्धा तुम्हाला एवढेच दाखवणार आहे. काहीसं वेगळं वाटणारं हटके उत्तर असतं ते उत्तर असतं, स्वतःला एक्सप्लेन करणारं सुद्धा उत्तर असतं, एखादं उत्तर आहे ज्याच्यामध्ये वेगळं काहीतरी चिन्ह यूज केलं आहे ते उत्तर असतं. मग हे कधी डेव्हलप होतं, आपलं जुन्या प्रश्नपत्रिका वारंवार बघून ह्या ट्रिक आपल्या डेव्हलप होतात. विशेषतः कंबाईन 1 तासाचा पेपर आहे, मग तिथे ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे, या सगळ्या ट्रिक तिथे अप्लाय झाल्या पाहिजे, तर उपयोग आहे. मग त्यासाठी हा जो 1 महिना आहे ना, तो महिना आपल्याला पुरेपूर वापरायची ही गोष्ट लक्षात ठेवा. आता वेटेज पण लक्षात घेणं गरजेचं आहे. मागच्या कंबाईनपासून जरा वेटेजेस बदललेत विषयांचे. गणित सर्वाधिक वेटेज 20 मार्काला आहे, तर गणितावर भर दिला पाहिजे आपण ह्या शेवटच्या महिन्यामध्ये. अंकगणित असेल त्याच्यामध्ये काही सोपी अंक दिले जातात, मग की काही नंबर दिले जातात, पुढचा नंबर ओळखा, किंवा काहीतरी आकृती दिली जाते, त्यात काही नंबर टाकले जातात आणि एक क्वेश्चन मार्क दिला जातो, तो नंबर काढा, असे काही सोपे क्वेश्चन असतात. किंवा वयाचा प्रश्न आहे, रेल्वेच्या वेगाचा प्रश्न आहे, असे वेगळ्या नमुने जे आहेत त्या टाईपचे प्रत्येक टाईपचा नमुना घेऊन त्याचे 5-5 क्वेश्चन सॉल्व करा, ते लिहून काढा वहीमध्ये. रोज त्यांचा नियमित सराव करा. त्याचबरोबर कमीत कमी ह्याच्यात कसं उत्तर काढता येईल, प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं आहे हे बघणं गरजेचं आहे. गणितामध्ये अख्खा प्रश्न वाचायचा, सगळे पर्याय पाहायचे, ह्यात अडकायचं नाही. पहिला विचारलं काय हे थोडक्यात बघायचं, आणि मग दिलेल्या डेटावरून उत्तर काढता येतं का, अशा काही ट्रिक्स असतात त्या डेव्हलप करता येतात का, हा शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टीवर भर द्या. भूगोल इतिहास हे 10-10 मार्काला पूर्वी वेटेज होतं, परंतु आता 10-10 मार्काला झाले, परंतु हे काही कमी नाही आहे, हे जास्त म्हणजे आपण जरी मार्क नाही आहेत 15-15च्या तुलनेत इतर विषयांच्या, तरी हे खूप महत्त्वाचे मार्क आहेत. इतिहासाचं लक्षात घ्या, इतिहासाचा भाग हा महाराष्ट्रावरती बऱ्यापैकी असतो. भारताचे सुद्धा काही स्वातंत्र्य चळवळ आहे, काही क्रांतिकारकांची लढे आहेत, इंग्रजांचे काही सुरुवातीचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय वगैरे आहेत, त्यांच्यावरती बेसिक क्वेश्चन येताना दिसतात. तर बऱ्यापैकी इतिहास चांगला डोळ्याखालनं तुम्ही घातला तर तिथं नक्की फायदा होतो, मार्क देणारा हा विषय आहे. भूगोल जो आहे महाराष्ट्राचा भारताचा दोन्हीवर क्वेश्चन येताना दिसत आहेत. याच्यामध्ये एक कंबाईन असं जाणवलं की अभ्यास आपला एक ओव्हरव्ह्यू पाहिजे, म्हणजे जनरल याच्यावरून पण काही उत्तर आपल्याला निवडता येतात, स्पेसिफिक नसला, परंतु एक अभ्यास आपण केला आहे बऱ्यापैकी. पुढे हा महिना खूप महत्त्वाचा आहे, ह्यात चांगल्या प्रकारे रिव्हिजन आपण बऱ्यापैकी केली, थेट जरी माहीत नसेल तरी आपण उत्तर काढू शकतो. अशा अनेक क्वेश्चन तुम्हाला जुन्या कंबाईनच्या प्रश्नामध्ये दिसतील, आणि ह्याच गोष्टी आपल्याला 60+ करत असतात. अर्थशास्त्र 15 मार्काला, इतिहास भूगोल विषय जास्त वेटेज अर्थशास्त्राला दिलं आहे,
काही बेसिक सोपे गोष्टी अर्थशास्त्रावरती विचारताना दिसत आहेत. काही क्वेश्चन अवघड असतात, जरूर अवघड असतात, परंतु ते नाही आले तर याचा अर्थ आपण 60च्या खाली येतो असं होत नाही. जे सोपे आहेत, जे पुस्तकातले आहेत ते 100% बरोबर आणायचं. ज्या ज्या टॉपिकवर मागच्या 4-5 वर्षात अर्थशास्त्रावरती क्वेश्चन आले आहेत ते टॉपिक आधी शॉर्टलिस्टेड करा. कुठल्या एका पुस्तकातले टॉपिक व्यवस्थितपणे वाचून घ्या, त्याची जुनी PYQ बघून घ्या. याचा नक्की फायदा आपल्याला या इकॉनॉमीच्या 15 मार्काच्या घटकावरती होतो आणि आपल्याला चांगले मार्क हा घटक देतो. राज्यघटना 15 क्वेश्चन आहेत. काही वेळा कलमावरती आयोगाचा फोकस दिसतोय की महाधिवक्त्याचं कलम सांगा, असं थेट कलम आयोगानं विचारलं आहे. अभ्यास असेल, रिव्हिजन असेल तर ते पटकन येतं आणि मार्क देणार जातं. कंबाईन तसं की 1 तासाचा पेपर आहे, तिथं फार वेळ करायला मिळेल. म्हणून जे कलमावर जसे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत ना ते पटकन आले पाहिजे आपल्याला. त्यामुळे घटनेतले महत्त्वाची कलम जे आहेत ते कलम पाठ करा. उदाहरणार्थ काय तर मुख्यमंत्र्याच्या कर्तव्याचं कलम विचारलं, लगे आलं पाहिजे. 67 कलम आहे ते पटकन त्यात आपल्याला ते आठवलं पाहिजे. महाधिवक्ता कलम काय राज्याचं 165 कलम आहे, पटकन तिथं आठवलं, पटकन गोल केला, कॉन्फिडन्स वाटतो, कमी वेळामध्ये पटापट आपल्याला उत्तरं येतात. तर ही गोष्ट लक्षात घ्या. विज्ञानचे 15 क्वेश्चन आहेत ना, तर विज्ञान आपण एक गैरसमज असतं खूप अवघड क्वेश्चन असतात, येतच नाहीत, तर असं नाही आहे. विज्ञानचे काही क्वेश्चन खूप सोपे असतात, ते पटापट आपल्याला करून पुढे जायचं आणि मग जे अवघड आहेत ते सेकंड राऊंडला घ्यायचं. ही विज्ञानला तरी किमान सेकंड राऊंड करा, कारण विज्ञानचे असे काही क्वेश्चन असतात काहीच कळत नाही आपल्याला, पण त्यात विचार करत बसलं तर पुढचा पेपर आपला राहून जातो, गणित राहून जातात, हे लक्षात घ्या. त्यामुळे सोपं जे ते पटापटा आपला आलंच पाहिजे. उदाहरण काय तर कुठल्या ह्याच्यामध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी औष्णिक प्रवाहात जास्त असते असं आयोगाने विचारलं आहे. लाकूड, काच, चांदी, ॲल्युमिनियम असे पर्याय होते, तर चांदी पटकन आपल्याला आलं पाहिजे. किंवा इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये आयोगाने विचारलेलं क्वेश्चन आहे, भिलाई, दुर्गापूर, राऊरकेला हे कुठल्या पंचवार्षिक योजनेत हे स्टील प्लांट उभारले, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. असं पटकन तिथं आपल्याला आलं पाहिजे. हे का तर तिथं आपल्याला वेळ जो आहे तो कमी असतो आणि हा जो महिना हा जर चांगल्या प्रकारे वापरला तर पटापटा तिथं अशा जे फॅक्च्युअल पुस्तकातले प्रश्न त्याची उत्तरं बसली ना 60+ आपण आरामात जातो, कारण पेपर वेळेत उरकतो, बाकीच्या आपल्याला वेळ देता येतो. त्यानंतर एक होतं की प्रतिध्वनी जो असतो, इको जो असतो, ते ऐकण्यासाठी अंतर किती पाहिजे, हा सोपा प्रश्न आहे. 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर त्याचं उत्तर आहे. हे थेट आलं पाहिजे. कधी येतं जर मी चांगली रिव्हिजन केलं. विज्ञान अवघडामध्ये दुर्लक्ष केलं तर मात्र असे सोपे क्वेश्चनसुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला दगा देतात. त्यामुळं आपलं जो रिव्हिजनवर कमांड चांगली पाहिजे सगळ्या विषयांच्या. आता विज्ञानचेच काही एक्झाम्पल सांगतो, तर हे आलेले सोपे एक्झाम्पल आहेत आणि असे जर सोपे आपण तिथे बरोबर आणले तर कंबाईन पास होतो. जातेच किती मार्काने कंबाईन. PSI करणारे अनेक मुलं भेटतात की अर्ध्या मार्काने गेली, 1 मार्काने गेली, फायनल कीमध्ये 1 मार्क गेला म्हणून कंबाईन केली. मग जर अशा हातातले जर क्वेश्चन आपण राखून ठेवले, तिथं मारले पटापटा. आता देवी रोगाच्या लसीचा शोध कोणी लावला? एडवर्ड जेन्नर. सोपं उत्तर आहे, हे आलं पाहिजे. रिव्हिजन केलं तर ते येतं. त्यानंतर एक क्वेश्चन होता की जी एक विषाणू आहे जो दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुईद्वारे जातो, तर तो कुठला? हेपॅटायटिस B आहे. म्हणजे हे बेसिक क्वेश्चन तुम्हाला सांगतोय मी विज्ञानाचे विशेष करून, कारण इतर क्वेश्चन ते अवघड आहेत, विचार करायला वेळ लागतो, मग ते सोडून द्या. पहिले हे पटापटा सोपे मारून घ्यायचे आणि अवघड आहेत ते सेकंड राऊंडला. जर असा आपण अभ्यास केला, रिव्हिजन 1 महिना त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे 60+ जाण्यासाठी. आता तुम्हाला काही क्वेश्चन्स दाखवतो की अभ्यास ठीक आहे, मी जो म्हणतो की 1 महिन्याचा वापर करून काही एक्झाम्पल मी क्वेश्चन तुमच्यासाठी इथं आणलेले आहेत. इथं बघा, एक तर काय विचारलं आहे, माहीत नाही, काहीच माहीत नाही तरी उत्तर आपलं आणायचं एक्झाममध्ये. सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे? G20, ASEAN, कोणीच वाचलं नाही समजा, तरी अनेकांचं उत्तर बरोबर आलं. का? कीवर्ड काय क्वेश्चनमधला तो बघायचा. तिथं गांगारून जायचं नाही, वेळ कमी आहे किंवा काहीतरी अननोन विचारलं म्हणून नाही. तर जागतिक संघटना यातले जागतिक स्तरावरचे कुठले? G20. हे ASEAN, ब्रिक्स सारखे लोकल संघटना आहेत. ब्रिक्स विशिष्ट देशांची संघटना आहे. सार्क साऊथ एशियाची संघटना आहे. आशियान देशाची संघटना. विचारलं काय? जागतिक स्तराचं G20चं उत्तर आहे. मी हे का दाखवलं तुम्हाला? 60+ जाणं म्हणजे काही जादूची कांडी नाही आहे. तर जरा डोळे उघडे ठेवून पेपर बघणं, चांगले रिव्हिजन करणं आणि इतर काही मुद्द्याचे आपण पुढे बघणार आहे. आता एक त्यांनी NROL नावाचं सॅटेलाईट विचारलं, कोणी सोडला? इथं बघा नाव कसे आहेत. जे उत्तर आहे USA, त्याचं नाव कसं आहे? अमेरिका म्हणता आलं असते ना, पण त्यांनी USA दिलं आहे. इंग्लिशमध्ये ते नाव कसं आहे बघा, USA जसं
कोणत्या संस्थेने एक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम विकसित केली आहे? खाली नावं कशी आहेत बघा आणि वर बघ कसं नाव आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. किती मोठं नाव दिलं आहे. इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सेमच नाव आहे. बाकी जर आपण पाहिलं अर्थमंत्रालयाचं नाव फायनान्स मिनिस्टरने दिलेलं आहे. RBIचं नाव भारतीय रिझर्व्ह बँक असं वेगळं काहीतरी दिलं आहे. परंतु जे उत्तर आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंग्लिशमध्ये पण तेच आहे, मराठीत पण तेच आहे. तर एक लक्षात घ्या, अशी उत्तरं जर बसली ना तर आपण इन होतो, 60च्या पुढं जातो किंवा जो काही कट ऑफ आपला 1-2 मार्काने हुकत असतो ना तो हुकत नाही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. राष्ट्रीय वित्तीय प्राधिकरण NFRAचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते नावं दिले त्याच्यामध्ये बघा अजय भूषण पांडे असं मोठं नाव दिलं आहे. तर असं उत्तर मारायचं. हे कधी जर मला येत मला अवघड वाटतंय, मला जे अभ्यास मी केला त्यात ते नव्हतं, तशा केसमध्ये अशी उत्तरं आपल्याला मारून यायची आहेत आणि ही उत्तरच आपल्याला इतरांपेक्षा 4-2 मार्कनी पुढं करतात. आता राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य कोण होते? समजा तुम्हाला आठवणा, कन्फ्यूज झाला, उत्तर मारायचे तेव्हा कसं नाव दिलं, फुल नाव अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. उत्तर आपण निवडायचे. हे बसतं आणि हे उत्तर येतं आणि असेच मार्क आपल्याला प्लस करतात. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो ना. आता झालं की मी सांगितलं कशी मारायची उत्तरं. आता प्रश्नपत्रिकेत काही ट्रॅप असतात, त्यात अडकायचं नाही. सोपा प्रश्न, हा खूप सोपा प्रश्न आहे, पण अनेकांचे मार्क गेले. मला अनेकांनी सांगितलं काय विचारलंय, भारतीय राज्यघटनेत खालीपैकी कोणती विशिष्ट ब्रिटिश राज्यघटनेतनं घेतलेले? एवढं बघतो आपण पटकन केलं की हां कायद्याचे राज्य करा, हे बरोबर आहे, कायद्याचे राज्य घेतले. म्हणजे विचारले का नाही, मी तर हायलाईट केले नाही म्हणून तुम्हाला जाणवत असेल की विचारले नाही, परंतु एक्झाममध्ये तसं होत नाही. फुल स्पीडमध्ये जातो आपण आणि मग इथं फसतो आणि 1 मार्क जातो. 1 मार्क जातो म्हणजे किती जातात त्याचे, तो 1 मार्क तर येणारा गेला आणि परत जो मायनस होणारा मार्क आहे तो सुद्धा आपला गेला आणि मग ह्याचा निकालावरती मोठा परिणाम होतो. आता काही क्वेश्चन असे नाही सुटली तरी तिथं आपण गिवअप नाही करायचं, आपलं लॉजिक यूज करायचं. मग हे कधी येणार आहे, जुने प्रश्न वारंवार पाहिले, चांगली तगडी रिव्हिजन दिली तरच येणार आहे. आता हा क्वेश्चन काय क्वेश्चन, इतिहासचा क्वेश्चन आहे. दळणवळण क्षेत्राच्या विकासासंबंधी बरोबर विधान त्यांनी विचारलेलं आहे. आता 4ही स्टेटमेंट तुम्ही वाचली, योग्य विधान विचारलंय. आता इथं कसं आहे बघा, आयोग कीवर्ड देतो आपल्याला. रेल्वेच्या सुरुवातीचा शब्द महत्त्वाचा आहे. सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेज, ब्रॉड शब्द महत्त्वाचा आहे. ब्रॉड गेज, नॅरो गेज, मीटर गेज असे जे काही प्रकार आहेत. सुरुवातीला लगेच असं ब्रॉड गेज मोठे करेल का, ते नाही करणार. त्यामुळे सी चुकीचं आहे. आणि इथं काही ऑल द अबोव पण पर्याय नाही, त्यामुळे सीला मला बाजूला काढायचं, कारण सुरुवातीला ब्रॉड गेज नसणार आहेत. सीला बाजूला काढला. मग 2 पर्याय उरले, ABD आणि AD. याचा अर्थ A आणि D फिक्स बरोबर आहे. काय म्हणजे नागपूर परिषदेने 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली, फिक्स बरोबर आहे. आणि सार्वजनिक बांधकाम खाते डलहौसीच्या काळात निर्माण केलं, हे फिक्स बरोबर. AD तर फिक्स. मग त्याला मला त्याच्यावर विचार करून मेंदू खर्च घालायचा नाही, वेळ वाया घालवायचा नाही. मग उरलं कोण, बी आहे का नाही एवढं फक्त मला कळलं. म्हणजे जे काय पर्याय उरलेत, ADचे पर्याय उरलेत, आपण सीला एलिमिनेट करून ते उरलेल्या सगळ्याच उत्तरात आहेत. जे पर्याय सगळ्या उत्तरात असतात ना त्याच्यावर विचार करण्यात कंबाईन पूर्वला वेळ वाया घालवायचा नाही. असाच आपला वेळ वाचतो. अशा अनेक क्वेश्चनमध्ये वेळ वाचवला तर पुढं खूप चांगला वेळ शिल्लक राहतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. अनेक जण म्हणतात राऊंडमध्ये पेपर सोडवायला सांगताय, पहिल्या राऊंडला आलेलं सोडवा आणि दुसऱ्या राऊंडला न आलेलं सोडवा. आम्हाला पहिल्या राऊंडलाच वेळ पुरत नाही. का पुरत नाही, तर तुम्ही इथं असा वेळ वाया घालता, त्यामुळे वेळ वाया घालू नका. आता बघा, डी स्टेटमेंट आहे का नाही मला बघायचं आहे. कॉर्नवॉलिस आणि जॉन शोअरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. तर लक्षात घ्या, कॉर्नवॉलिस जो आला होता त्याचा जो काळ आहे तो खूप अलीकडचा काळ आहे. लगेच रस्ते मोठे चालना देऊन रस्ते बांधकाम त्यांनी केलेलं नाही. अजून इंग्रज स्थिर चालू व्हायचे होते. पण बी हेच चुकीचं. बऱ्यापैकी इतिहासाचा बेसिक अभ्यास केला तर इथं मार्क येणार आहे. आता इतिहासाचं महत्त्व आहे ना अधोरेखित होतं की इतिहासाला जे काही मागचे 5 टॉपिक आहेत ते व्यवस्थितपणे केलेच पाहिजे, तर आपोआप इथं आपली उत्तर अशी बसतात. तुम्हाला वाटेल काय आहे जुन्या अभ्यासाच्या जोरावरती, तर काही आपल्याला एक्झाम्पल इथं दिसतील तेव्हा जे आपल्याला असे थेट मार्क आणून देणार होते. तर आपण सांगतोय की कंबाईनमध्ये वेळ जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. एका तासामध्ये प्रश्न सोडवत असताना जे येतात ना पटापट सोडवायचे आणि एखादा प्रश्न आढळला लगेच त्याला सोडून द्यायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही. समजा तुम्हाला वाटलं की एखादा क्वेश्चन आहे विज्ञानचं, उदाहरण घ्या, ज्या झाडाचं बी उघडं असतं त्या झाडाला कुठल्या गटामध्ये घेतात, अँजिओस्पर्म, गॅमनोस्पर्म, क्रिप्टोगॅम्स. तुम्हाला कन्फ्युजन झालं, तुम्ही याचा अभ्यास खूप केला आहे पण नाही आठवत, पटकन सोडून द्यायचं, त्यात अडकायचं नाही. आणि जो पुढचा सोपा प्रश्न आहे लगे तो देऊन त्याचं उत्तर मारायचं. बाबा निर्जंतुकीकरणासाठी कुठला किरण वापरतात, तर त्याचा अल्ट्राव्हायोलेट, पटकन गोल करायचं, पुढे जायचं. म्हणजे पटापटा येणारे सोडवायचे, न येणारे तिथल्या तो प्रश्न त्याला गोल करायचा, नंतर बघू म्हणायचं, नंतर तो सोडवायचा. सगळ्यात महत्त्वाचं कंबाईनला घड्याळासोबत ठेवायचं. किती वेळ झाला आहे, किती
प्रश्न सोडवले, कशात अडकलोय हे आपल्याला लगेच कळतं. आता जो 1 महिना उरला आपल्याला, त्याच्यामध्ये जो जास्त मार्क थोडासा अधिक वेळ दिला तरी काही हरकत नाही. मग आपण पाहिलं राज्यघटना 15 मार्काला आहे, चालू घडामोडी 15 मार्काला आहे, विज्ञान 15 मार्काला आहे, गणित 20 मार्काला आहेत. तर यांच्या वेटेजनुसार आपण थोडासा अधिक वेळ समजा घटनेला दिला, 15 पैकी 14 तरी तिथं बसले पाहिजे या अँगलनं तयारी केली. इकॉनॉमी 15 मार्काला आहे, त्याला चांगला वेळ दिला, त्याचा खूप अभ्यास केला तर ते आपल्याला फायदेशीरच ठरणार आहे. परंतु याचा अर्थ असं नाही की इतर जे 10 मार्काची इथेच भूगोल 20 मार्काला जे येणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा असा अर्थ होत नाही. एक एक मार्क महत्त्वाचा. पण एक लक्षात घ्या की आधी तुम्ही घटना केली, अर्थशास्त्र केलं तर हे फायदे 20 मार्काला मग सांगितलं आणि हे दोन्ही स्कोरिंग आहेत. याच्यामध्ये जवळपास 80% मार्क येतात म्हटलं तरी ते काही खोटं ठरणार नाही. खूप मार्क आजकाल हे दोन्ही द्यायला सगळ्याच एक्झामला, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, पूर्व मुख्य सगळीकडे इथं येतात. आणि गणित जो आहे तो एक खूप मोठा फॅक्टर बनला आहे आता. मागच्या वेळेस 20 पैकी अनेकांनी 15पेक्षा एखादा मार्क पण जास्त काढले आणि त्यांची कंबाईन सहज निघाली. सहज कंबाईन निघण्यामध्ये असं नाही आहे की तुम्हाला काही विशिष्ट विषयामध्येच मार्क आले पाहिजेत. जसं की समजा घटना भूगोल इथंच आले पाहिजे. समजा एखाद्याचा घटनेचे 4-2 क्वेश्चन चुकले पण त्यानं गणितात भरपाई केली तर तो वर येणार आहे. किंवा चालू घडामोडीत थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आले परंतु गणितात चांगले मार्क नाही, तो वर येणार आहे. तर त्यामुळे गणित जे आहेत ना 20 पैकी काही सगळीच गणित अवघड असं नाही. 10 तर सहज सोपी असतात, तीच पटापट आली पाहिजे. वरचे 4-5 जरा मीडियम असतात, तर चांगला सराव करा, ती आली पाहिजे. आणि 5 जरा टफ आहेत, त्याला पण काही लॉजिक बसतं का, अप्रोच बसतं का, नेमकं विचारलं काय, दिले पर्याय कसे आहेत, त्याच्यावरनं काय वाटतं, काय सुचतं का, ह्याच्यावरनं सुद्धा उत्तर मारता आली पाहिजे. आणि हे 1 महिन्याच्या सरावानं निश्चितपणे साध्य होतं हे तुम्हाला मी सांगतो. 1 महिना जो वेळ आहे ना पुरेसा वेळ आहे. परीक्षा पुढे गेली आहे त्याचा फायदा करून घ्या. हा जो 1 महिना आहे तो जर व्यवस्थित वापरला, असे जर मार्क आणले, आताच गिवअप करून बसू नका. गणित अवघड असतात, मला येत नाहीत किंवा 12-13च येतात त्याच्या पुढे मी जात नाही असं नाही. जेवढं काही मॅक्झिमम आणता येईल तेवढं आणण्याचा आपल्याला माइंडसेट ठेवला पाहिजे. आणि पेपरमध्ये माइंडसेट खूप मॅटर करतो आपला. तिथं गेल्यानंतर सकारात्मक राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं, कसलं टेन्शन घ्यायचं नाही. 1 तासाचा पेपर आहे, कसं होईल काय होईल काय नाही, माझं भारीच होणार आहे म्हणायचं. इमॅजिनेशन करायचं डोळे झाकून, पहिल्यांदा ईश्वराचा आभार मानायचे. आणि काय इमॅजिनेशन करायचं, हा पेपर आला आहे, मी पेपर बघतोय, पहिल्यांदा घटनेचे क्वेश्चन घेतले, पटापटा सोडवत आहे, मला छान जात आहेत, सोपी जात आहेत, काही 1-2 अवघड आलेत, काय मला आठवत नाही, पटकन त्याला गोल करून पुढे जातोय. 5-6 मिनिटात घटना मी संपवली. चला भूगोल घेतला, भूगोलचे 10 क्वेश्चन पटापटा येणारे, पटापटा मार्क करतोय का, महाराष्ट्राच्या भूगोलचे क्वेश्चन आहेत, मी रिव्हिजन भारी केली, मला पटापटा सगळं ते येतं आहे का, दुसरा आलं गोल केला पुढं. चला पुन्हा मी इकॉनॉमी घेतला, इकॉनॉमी मी जे केलं तर छान येतं आहे, रिव्हिजन केली ती, त्यातले उत्तर बसत आहेत, काही येत नाहीत, मग तिथं काही मी काही वेळ वाया घालवत नाही, पटकन गोल करतोय, पुढं बघू, त्याला काय लॉजिक बिजिक मारायचं पुढं बघणार आहे मी, त्याला सोडून दिलं पटकन, जेवढे येतात ते पटापटा सोडवले. मग मी चालू घडामोडी यावेळी जरा चांगलं केलं होतं, रिव्हिजन केली, नोट्स काढलेत, ते घेतलं, त्याचे येणारे जे थेट व्यक्तींची नावं विचारली ते पटापटा बसले माझे, काय अवघड आहेत ते मला नाही आले, मी पटकन ते सोडून पुढं गेलो. त्यानंतर मी इतिहास घेतला, इतिहास मी चांगले रिव्हिजन केले, समाजसुधारक असतील, इथं गट असतील, छान केलं आहे. त्याचे जे आलेले क्वेश्चन आहेत ते पटापटा मी सोडवले आणि मी पुढं गेलो. असं प्रत्येक सेक्शन आपण घेऊन पटापटा सोडवून पुढं जायचं. आणि गणित आहेत ना त्याला एक सफिशियंट वेळ ठेवायचा आहे. मग गणितं घेतली, त्यात पण जे मोठी आहेत, खूपच अवघड आहे, विचित्र काहीतरी आहे, मी कधीच नाही बघितलं, गोल करायचं, सोडून द्यायचं. पुढे एखादं गणित आलं, समजा वयाचं गणित आहे, त्याच्यावर माझी कमांड आहे, पटकन सोडवून टाकायचा. असे सोपे सोपे गणित पटापटा मी सोडवले. आणि एक समजा 10-15 मिनटं राहिलेत सोडवायला, पेपर संपायला, तर लगेच पटकन इकडे यायचं, घटनेतले एका दुसरा जो सोडला तो पटकन सोडवून टाकायचा. भूगोलचा एका दुसरा राहिला तो पटकन सोडवायचा. इकॉनॉमिक्स 2 राहिले ते पटकन सोडवायचे, त्याला परत आता ठेवायचं नाही. चालू घडामोडीचं काय शिल्लक ठेवली ते सोडवून टाकायचे. परत एक 8-10 मिनिट राहिले असतात, परत गणिताकडे यायचं, जे राहिले ते पटापटा सोडवायचे. आणि असं करत आपला सगळा पेपर संपवून टाकायचा. त्यामुळं एक स्कोर जातो डिसेंट, चांगला स्कोर 100% येतो. आणि जे माइंडसेट असतं पेपर सोडवताना ते कूल पाहिजे, कशावर चिडायचं नाही, कशावरच चिडायचं नाही, तिथल्या वातावरणात चिडायचं नाही, वर्ग कसा पण आला तर हा छान आहे म्हणायचं, त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवायचा, त्या ज्या शाळेत चालू आहे त्या संस्थेचे आभार मानायचे, छान म्हणायचं, आम्हाला पेपर सोडवायला तुम्ही तुमची शाळा उपलब्ध करून दिली, हे करून बघा, ह्या गोष्टी मी केले, त्याचा फायदा होतो. मागच्या कंबाईनला मला खूप मोठा फायदा झाला ह्या ॲटिट्यूडचा. ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड ठेवा, म्हणजे दुसऱ्याप्रती जे काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल त्याचे आभार मानायचे, जे काही त्याच्याबद्दल समाधानी राहायचं. हां, मी हे एवढं करून आलो आहे, मी छान अभ्यास केला आहे, थँक्यू म्हणायचं स्वतःला. किंवा ज्या गाडीवरती बसून आपण चाललो आहे त्याला थँक्यू म्हणायचं, वर्गाला सुद्धा थँक्यू. तुम्हाला वाटतं हे काय आहे, पण ह्यातनंच आपला चांगला माइंडसेट तयार होतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की आपण जे प्रश्नपत्रिका बघतोय, प्रश्नपत्रिका गोल करून पुढं जातो, जे राहिलं वगैरे
ते क्वेश्चन नंतर सोडवू म्हणून. पण याच्यात पण कसं होतं गडबडीत ना काही क्वेश्चन असे असतात की त्यांना प्रश्नपत्रिकेवर पण आपण गोल करत नाही. मग उत्तरपत्रिका जी असते ज्यावर आपण गोल करतो ती बघायची एकदा नीट, की त्याच्यावर कुठले कुठले गोल करायचे राहिले ते सगळे क्वेश्चन एकदा बघून घ्यायचे आणि त्यांना गोल करून टाकायचे. त्यामुळे कसं होतं एखादा सुद्धा क्वेश्चन सुटत नाही. त्यामुळे हा एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे. ह्या 1 मार्कामुळे आपली कंबाईन निघते, PSI पास होतो. 1 मार्कावरनं PSIवरून STL सुद्धा क्वालिफाय होतो. 1 मार्कावरनं STI सोबत ASOला सुद्धा क्वालिफाय होतो. असा हा 1 मार्क महत्त्वाचा आहे आणि 1 मार्कावरनं बाहेर पण पडतो आपण. त्यामुळं असा प्रत्येक गोष्टीत जिथं जिथं आपण लढून 1 मार्क आणू शकतो ना तो आपल्याला आणायचा ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मग जो आपण म्हटलं की वेळ वाया घालवायचा नाही, त्याला सोडून लगेच आपल्याला पुढं जायचं आहे. अजून एक महत्त्वाचं परीक्षेच्या दिवशी आत्ता 1 महिना आधीच का सांगतोय तर आतापासून केलं तर त्या दिवशी तुमचा ही एक गोष्ट होणार आहे की पेपरच्या दिवशी आपण तिथं गेलो ना मागच्या वर्षीचा उत्तर टिक केला पेपर आपल्याला पटकन बघून घ्यायचा आहे आणि तो पेपर जर आपण बघून आत गेलो तर आपल्याला दिल्ली आयोगाचा पेपर आहे तो बघून लगेच असं शॉक बसत नाही किंवा त्याची शब्दरचना बघून आपण फसत नाही. आयोग चूक अचूक बरोबर नाही या शब्दामध्ये आपल्याला फसवतो ना तिथं आपण अडकत नाही किंवा ॲप्रोच लॉजिक काय वापरायचं आहे ते आपण बरोबर तिथं बसतं. मोठं उत्तर मारायचं आहे, इंग्लिशमधलं उत्तर मारायचं. हे जर जुन्या पेपरवर उत्तर टिक करून आपण पेपरला जायच्या आधी जर पेपर तो पाहिला तर तिथं पटापटा बसतं. मग तिथं पेपरला जायच्या आधी पटकन पेपर कसं काय बघून होईल तर तो तुम्ही आत्तापासून बघायला चालू करायचा. आत्तापासून मागच्या 4-5 वर्षाचे पेपर कंबाईनचे काढा, हार्ड कॉपी घ्या, त्याच्यावर उत्तर टिक करा, वारंवार ते बघा आणि ते बघितल्यामुळं तुमचा पेपर पाहण्याचा वेळ हळूहळू कमी होईल. शेवटच्या दिवशी पण तुम्हाला मागच्या 2 वर्षाचे पेपर पाहायचे आहेत आणि तेच पेपरच्या दिवशी पेपरला सेंटरला गेल्यावर पण तिथं तुम्हाला पाहायचे आहेत. त्यामुळं पेपर बघा. अजून एक गोष्ट की आता काही लोकांचा अभ्यास होत नाही, राज्य करू कंबाईन करू असं कन्फ्युजन होतं आहे, उद्या करू परवा करू अजून वेळ असं वाटतं आहे. तर लक्षात घ्या की आपण पेपरमध्ये बसतोय त्याच्या आधी जो 1 तासभर असतो किती आपण मागं लागून वाचत बसतो गोष्टी. चालू घडामोडी वाचू का घटनेचे कलम बघू का इतिहास समस्यावर बघू, काय करू काय नको असं होतं. असं वाटतं की मला अजून 1 तास दिला तर मी सगळीच रिव्हिजन करतो. म्हणजे तेवढ्या स्पीडनं आपण तिथं करत असतो, तेवढा वेळ तिथं महत्त्वाचा वाटतो. आता तर अख्खा 1 महिना आपल्या हातात आहे, 4 आठवडे आपल्या हातात आहेत. तुम्ही पाहिजे ती गोष्ट करू शकता. कुठला विषय राहिला सगळं तुम्ही करू शकता. त्यामुळे परीक्षेच्या काळात जसा अभ्यास करू तसा अभ्यास हा महिना जर आपण केला तर आपण नक्की पास होतो. आणि मग जे सांगितलं मी जुन्या प्रश्नपत्रिका जो आहे ना खूप महत्त्वाचा आहे. त्याला वेळ द्या, त्याच्यावर टीका करून ठेवा आणि वारंवार बघा. आपोआप तुमचा ॲप्रोच लॉजिक सगळं डेव्हलप होणार आहे. महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला कळणार आहेत, महत्त्वाचे घटक तुमचे करून होणार आहेत. आपण कुठं राहिलो बाबा, कुठं रिव्हिजन करायला मागे पडलो ते सगळं तुम्हाला क्लिक होणार आहे आणि ह्या उरलेल्या दिवसांमध्ये जो महत्त्वपूर्ण वेळ आहे तो तुम्ही वापरणार आहे आणि ह्या गोष्टी केल्या आरामात 60+ आपण जातो. त्यामुळं ह्या गोष्टी करा आणि पुढच्या दिवसात जेवढा काय अभ्यास होईल तेवढा चांगला करा. जुन्या प्रश्नपत्रिका बघा, पेपर राऊंडमध्ये सोडायची प्रॅक्टिस करा. 100% हे आपल्याला पास करतात. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपलं टेलिग्राम चॅनल MPSC बूस्टर ते सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला सर्वांना पुढच्या तयारीसाठी शुभेच्छा.